त्या कृष्णीला जर अद्दल घडवायची असेल ना तर आता पडद्या मागं राहून कट रचायला लागल. या म्हाताऱ्याचं जरा कान भरलं तर आपसुकच माझं काम होईल. ह्योच तिला अद्दल घडवल. गुले कर बया काम. समद कर्माचं भोग आहे तर दुसरं काय तवा. नशिबाचं भोग कुणाला चुकल्यात आहे का सांग. अगं तू मस्त ह्या घरासाठी केलंस पर तुझ्या नशिबाला काय आलं ग ही. हा आता तिचं मरण आधीच माहित होतं तर मग हे समजा कशाला करायचं मी म्हणती. तिच्या बरोबर समजा घरावर बी संकट आणली आणि इथं त्यांची आबरू बी चव्हाट्यावर आणली. काय कशाबद्दल बोलताय तुम्ही. अरे देवा म्हणजे ऐकलं बी तुम्ही. नाही नाही मामांजी मी बी काय बोलली नाही आणि तुम्ही बी काय ऐकलं नाही असं समजा. मी नाही बाय काय सांगत. आता सांगताय का कशाबद्दल बोलत होतात तुम्ही. हो मामांजी आता कशाला उकरून काढायचंय मागचं. जे झालं ते झालं. नका मला काय विचारू. तुम्ही बी मला काय विचारू नका आणि मी बी तुम्हाला काय सांगत नाही. हे पहा मी शेवटचं विचारतोय काय बडबड करत होतात तुम्ही आता. सांगताय का नाहीतर बाहेरचा रस्ता धरा. आता तुम्ही म्हणताय म्हणून सांगते. नाहीतर आधीच माझं दिस चांगलं नाही चाललं ते. परत तुम्ही म्हणायचा ही बाया चांगली की घरात भांडणं लावायला लागल्या. नाही आम्हाला तसं काही वाटणार नाही. सांगा तुम्ही बोला. वय सांगते मामांजी. कृष्णी का नाही आपल्या घराला धार्जिन नाही. गुरुजींनी भाकीत केलं होतं लगीन झाल्यावर कृष्णी ह्या घरात आली की ती अल्पायुषी ठरणार आहे म्हणून. काय कृष्णा अल्पायुषी. होय तर. मागे एकदा रायाने आम्हाला सांगितलं होतं पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आम्ही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. मुळात त्यांच्या तोंडून काही ऐकून घेण्याची आमची मनस्थितीच नव्हती. हा नक्की काय प्रकार आहे जर आम्हाला नीट सांगता का. वय त्याचं काय झालं होतं. रायाच्या लग्नाच्या टायमाला गुरुजींनी भाकीत केलं होतं रायाचं लगीन झालं की कृष्णी मरणार आहे म्हणून. आणि तरी बी तिचं लगीन रायावर लावून दिलं. आणि त्याच्यानंतर कृष्णीवर संकटावर संकट आली. त्यातनं ती लईंदा मरता मरता वाचल्या. आपल्या रायानं कितीदा तिला वाचवली तर. आणि तिला वाचवता वाचवता राया बी मरता मरता वाचलाय. एवढंच काय भाऊसाहेबांच्या जीवावर बी दोनदा बेतलं होतं. मामांजी तुम्हाला म्हणून सांगते मी जशी ही कृष्णी ह्या घरात आली का नाही तसं लई नुकसान झालंय बघा. पर कोणी बोलायचं. त्या घराला लागलेली पनवतीच आहे बघा ती. हे सगळं खरं सांगताय ना तुम्ही. हाय का आता मी कशाला खोटं बोलू. तुमचा नसेल विश्वास तर राहून दे म्हणून मी सांगित नव्हती तुम्हाला. तसं बी आता कोण विश्वास ठेवणार आहे म्हणा माझ्यावर. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. पर ह्या घराचं वाटोळं होऊ नये तुम्ही या घराला सावराव म्हणून मी आपलं सांगितलं. जाऊन द्या मला तरी काय करायचंय. शेवटी किती केलं तरी आता मी मोल करेनच या घरची. सुमंती काय म्हणताय कशा आहात. कृष्णा मी बरी आहे अगं. तू कशी आहेस. काल कामाच्या गडबडीत अगं तुला भेटताच नाही आलं. आता तू आलीस ना आता जोमानं काम होईल बघ. अहो असं काय बी नाहीये. तुम्ही जोमातच काम करता. चालू द्या. रवी दादा काय म्हणताय. अहो तुमच्या मुलाला ऍडमिशन मिळालं का. अजून लक्षात आहे तुमच्या. हो मग. आणि तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमच्या मुलाला लवकरच ऍडमिशन मिळेल ह्यो शब्द आहे माझा. देव तुमचं भलं करो. चला येते. मालनताई काय हो मुलाला पेपर कसे गेले. हो छान चाललं. चांगले. माझ्याकडून शुभेच्छा द्या. हो सांगते. हाय का
आबा तुमचं काम अजून चालूच आहे व्हय? चालू आहे, चालू आहे. अहो किती दगदग करता. जरा त्या पायाची काळजी घ्या की. बरं आहे का पाय? हा आहे, ठीक आहे, बरं आहे. आराम करा जरा. होय चालते. कृष्णा तू किती काळजी करतेस का सगळ्यांची? तू यासारखं सगळ्यांना जमलं पाहिजे बघ. तुझं तर काहीतरी अहो चुकतंय. छोटं मालक, आम्ही ऐकले तुम्ही लय काळजीत आहे. कारखाने मिळालेली एवढी मोठी डील कशी पूर्ण होणार म्हणून तुम्ही काळजीच करू नका. आम्ही सगळेजण आहे, दिवस रात्र एक करू, पण ही डील पूर्ण करू. हो सर. जेव्हापासून मी या सगळ्यांना ऑर्डर बद्दल सांगितलंय ना तेव्हापासून तहान भूक या सगळ्याचा विसर पडलाय यांना. नाही नाही हं. असं करून कसं चालेल? तुम्ही जर येळेत जेवला नाही तर कारखान्यात काम करायला शक्ती कुठून येणार? आजपासून सगळ्यांनी येळेत जेवायचं. आणि जे कोणी येळेत जेवत नाही ना त्यांचं फक्त नाव सांगा मला, मी बघते त्यांच्याकडं. पण तुम्ही कुठे येता कारखान्यात? तुम्ही दोघं पण कारखान्यात नसला का नाही हे सगळ्यांना आम्हाला एकटं एकटं वाटतं बघा. म्हणजे कामच करू वाटत नाही. तुम्ही आलात की सगळ्यांना बरं वाटतं बघा. आज आहे का नाही कालच्या पेक्षा सगळी जण जो आम्हाला काम करतील बघा. अरे मिलन, घरी जरा व्याप होतं त्याच्यामुळे कृष्णाला कारखान्यात येता आलं नाही आणि माझं बी कारखान्यात जरा दुर्लक्षच झालं. पण आता आहे का नाही काळजी करायचं काही बी कारण नाही. सगळे व्याप संपलेत. आता आम्ही दोघं बी पहिल्यासारखंच कारखान्याकडे लक्ष देऊ. तुम्ही काय बी काळजी करू नका. यापुढे आम्ही कारखान्यात येत जाऊ. आपल्याला मिळून कारखान्याचं नाव मोठं करायचंय. होय होय. चला लागा कामाला. आणि काही मदत लागली तर सांगा, आम्ही केबिन मध्ये आहे. बर. कृष्णा बघ, तुला बघून सगळे किती खुश आहेत ते. मी म्हणलं होतं का नाही तुला हा की तू कारखान्यात आल्यावरती एक नवीनच उत्साह पसरतो. हो का? मग याच उत्साहात कामाला लागूयात सर. चला. चला. अहो कपाटामध्ये बरेच कपडे झालेत. तुम्ही वापरत नसलेले कपडे बाजूला काढावे म्हणते आणि देऊन टाकावेत कोणाला तरी. अहो मी काय विचारते, तुमचे बिना वापराचे कपडे सांगा ना मला. अहो मी काहीतरी विचारते, तुम्ही का बोलत नाहीये माझ्याशी? अहो गुलीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला कशाला देताय? का देऊ नये? मग का द्यावी ते तरी सांगा. सांगायची गरज आहे? घरातल्या उंबरठ्याच्या अति जबाबदारी माझी असं वारंवार कोण म्हणत होतं? मग घरातल्या पैशांची, घरातल्या दागिन्यांची, घरातल्या निर्णयांची जबाबदारी कोणाची होती? माझी होती. मग ती पार का नाही पाडता आली? घरात एवढे कट कारस्थान होत होते, चोऱ्या होत होत्या आणि हे सगळं तुमच्या नाकाखाली होत होतं. याची तुम्हाला भणके लागली नाही. मग याला जबाबदार कोण? अहो पण मी काय म्हणते, जाऊ देव, एक शब्द बोलू नका. तर नशीब आपलं चांगलं, कृष्णावरचा खुनाचा कट फसला. जर तो यशस्वी झाला असता तर आम्हाला कसं तोंड दाखवलं असतं तुम्ही? आमचं सोडा, कृष्णाच्या घरच्यांना काय उत्तर दिलं असतं? भाऊ, सुनबाई, खाली या लवकर. हे का बोलत आहे? चला. हो काय झालं? काय पाहिजे तुम्हाला? बाकीचे काय झोपले की काय सगळे? काय झालं ते तरी सांगा. आम्ही ऐकले ते खरंय का? घरातल्या माणसांनी अजून किती गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत. अहो कोणी काय लपून ठेवलंय तुमच्यापासून? नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? कृष्णाचं लग्न झाल्यावरती अल्पायुषी ठरेल हे माहिती होतं ना तुम्हाला? तिचं लग्न झाल्यानंतर या घरावर सतत संकट येत होती. ती या घरासाठी अपशकुनी आहे हे सगळं तुम्हाला माहिती होतं आणि तरीही तुम्ही हे रोखलं का नाही? आम्हाला माहित होतं? अहो काय बोलताय? आम्ही सुनबाईला विचारतोय. सुनबाई, तुला हे सगळं माहिती होतं, मग तू हे रोखलं का नाहीस?
काय विचारतोय आम्ही? मी प्रयत्न केले मामांजी. बऱ्याचदा गुली सोबत मिळून मी प्रयत्न केला होता. कृष्णा मलाही या घरात नको होती. त्यासाठी मी तिच्याशी खूप चुकीचं वागले, तिचा छळ केला. ती घरातनं निघून जावी म्हणून कारस्थानं रचली. म्हणजे गुलीने कृष्णाला मारायची जी सुपारी दिली त्यात तुम्ही सामील होता? अहो नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मला वाटत होतं कृष्णा या घरातनं निघून जावी. तिच्या मरणाची मी एकदा दोनदा वाट बघितली, हे खरंय. पण मी त्यासाठी इतकी खालची पातळी नाही गाठली हो कधी. रंजना, अरे सुनबाईला ओरडून काय उपयोग आहे भाऊ? तूही तितकाच दोषी आहेस हे लक्षात ठेव. या घरातला कर्ता पुरुष ना तू. मग कर्त्या पुरुषाने नुसतं माझं घर मी म्हणेन तेच होईल असं एवढंच म्हणायचं नसतं, तर घरातल्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायचं असतं. कळलं का? आम्हाला कळतच नाहीये या घरात काय चाललंय ते. हिला कृष्णा सून म्हणून नको होती, तरीही हिने तिचं लग्न लावून दिलं. रायाने ज्या मुलीशी लग्न केलं, जिच्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे, त्या मुलीशी काडीमोड घेतला. त्या गुरुजींनी भाकीत केलं होतं आणि हे सगळं माहीत असूनही तुम्ही सगळ्यांनी रायाचं लग्न होऊ दिलं. बोल ना भाऊ, या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देणार आहेस तू? अरे सुनबाईकडे काय बघतोयस? नको त्या वेळेला अख्ख्या गावाला ज्ञान शिकवत असतोस ना तू. आम्हाला उलट उत्तर देत असतोस ना. मग आता काय झालं? बोल ना आता. नुसते कारखाने आणि बंगले उभारून काही होत नसतं. त्या बंगल्याला घर पण द्यावं लागतं. त्या घराला रीतिरिवाज आणि परंपरा देऊन फुलवावं लागतं. पण तू तर नवीन विचारांचा नाही का? तुला या सगळ्याची किंमत काय कळणार? तू नुसते बंगले उभारलेस, पण त्या बंगल्याला तुला घर पण नाही देता आलं. त्या बंगल्याचं घर तुला नाही करता आलं. या सगळ्यात तू अपयशी ठरलायस भाऊ, हे मान्य कर. तर आज चांगलंच पेटलंय. आता काही ह्याच सोडत नसते ती. ऐक ऐक, नीट ऐक काय म्हणते. मम्मी, म्हाताऱ्यांनी आज सगळ्यांना चांगलं दारे धरल्या, पण मला एक गोष्ट पाहणं झाली की दादासाहेबांना परत कुणी भेटवलं. मला पण तोच प्रश्न पडलाय. तुम्हाला काय वाटतं, कुणी केला असेल ही समज? म्हणजे मम्मी तू? मग काय, आपल्याला त्या कृष्णीमुळं किस्त राबायला लागतं या घरात. मी बरी तिला सुखानं बसून खाऊन देईन. तरी मला वाटलंच होतं, तुझ्याशिवाय हे काम दुसरं कोणी चांगलं करूच शकत नाही. मग आहेच माझी मम्मी खतरनाक, कपटी, खुनशी, रावण. ऋतिक, तू माझं कौतिक करतोयस का इज्जत काढतोयस बाबा? तुझं कौतुकच करतोय मम्मी मी. मग ठीक आहे. काय पण म्हणा गुली आत्या, तू एकदम बेस्ट काम केलेस. आता कृष्णा या घराबाहेर जाणार आणि तुम्ही दोघं आतमध्ये येणार. तुम्हा दोघांना आतमध्ये आणायची जबाबदारी माझी. अंतरा, कुठं होतीस एवढी वर्ष ग? किती प्रेम करतेस माझ्यावरती तू. ऋतिक, तुला कारखान्यात जायचं नाहीये का? जा ना कामावरती. नाही अंतरा, तिकडे लय काम करायला सांगते ती. असं काय करतोयस? हा, दादासाहेबांवर मला चांगलं इम्प्रेशन पाडायचं ना तुला, तर जा की कामावरती. होय होय, खरं आहे तुझं. जातो मी. मागच्या दारात न जा. सटक लवकर. बाय. हा एवढा मोठा बंगला बांधला याचा फार अभिमान आहे ना तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही असताना हे घर साधं होतं, पण त्याला खरेपणाचा आधार होता.
आम्ही या घरातून निघून गेलो त्यानंतर तू या घराची वाट लावलीस. आता या घरात फक्त खोटेपणा आणि कपटीपणा उरलाय. मामांजी, यांना काही बोलू नका. जे काही बोलायचंय ते मला बोला. जे काही झालं यात यांची काहीच चूक नाहीये. मी कृष्णाशी जे वागले ते यांच्यापासून लपवून वागले. मी जे काही केलं ते कृष्णाने रायाच्या आयुष्यातनं निघून जावं म्हणून केलं. तिचा हात मोडलेला असतानाही मी तिला कामाला लावलं. ती परत घरात येऊ नये म्हणून कट कारस्थानं रचली. आई, तुला हे सगळं सांगताना काहीच वाटणं झाले. राया, अरे मी हे सगळं बास आई. मला इथनं पुढे एक शब्द बी ऐकून घ्यायचा नाही तुझ्याकडनं. असं काय बिघडवलं होतं कृष्णानं तुझं? सांग ना, काय बिघडवलं होतं? अगं, आयुष्यात मला सगळ्यात जास्त कोणाचा आधार लाभला असेल तर तो तुझा होता आई. भाऊंच्यात माझ्यावर जेव्हा दुरावा होता तेव्हा तू माझी साथ दिलीस. मला जेव्हा कुणीच समजून घेत नव्हतं तेव्हा तू माझ्या पाठीशी उभा राहिलीस. आणि आता तूच मी जिच्यावर प्रेम करतो त्या कृष्णाला त्रास देत होतीस. कृष्णानं माझ्या आयुष्यातनं निघून जावं म्हणून प्रयत्न करत होतीस. काय का? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. राया, थांब. असं बोलू नकोस राया. आत्यांचा मार्ग चुकीचा होता, पण त्यांनी हे जे काय केले ते तुझ्या भल्यासाठी केले. मुलाचं सुख बघणं यात काय पाप आहे र? असं म्हणतात, आईचं प्रेम आंधळं असतं आणि आंधळ्या प्रेमातनच त्या रस्त्या चुकल्या. त्या मनानं चांगल्या आहेत राया, मला माहित आहे. कृष्णा, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली, पण माझ्या मनात आता तुझ्याबद्दल जरा पण वाईटपणा नाहीये. मला माफ कर कृष्णा. अहो आत्या, ही काय करताय तुम्ही? तुम्ही हे सगळं रायाच्या सुखासाठी केलंय मला माहित आहे. आणि रायावर तुमचं किती प्रेम आहे ना हे मी पाहिले. तुम्ही आईच्या मायेला पुरेपूर न्याय दिलाय. आत्ता सगळे तुमच्यावर रागवलेत, पण काही वेळानं त्यांचा राग निवळत. तुम्ही काळजी करू नका. अन हो, माझ्या मनात तुमच्याविषयी जरा सुद्धा राग नाहीये. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते, माझ्यासाठी आत्यांना दोष देऊ नका. राया, आत्यांना माफ कर. माझ्यासाठी. राया, आत्या तुम्ही घाबरू नका. तुमचं आणि रायाचं नातं मी पहिल्यासारखं करे, त्याहून जास्त घट्ट करे. हा शब्द आहे माझा. कृष्णा, मी तुला ओळखायला कमी पडले ग. खरंच खूप कमी पडले.